कारण जिथून सगळा जमलेला क्रिकेट प्रेमींचा समुदाय आपल्याला बघायला मिळतो, ती गर्दी आपल्याला बघायला मिळते. ही बस आपण पाहतोय, या बसमध्ये आता सगळे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते आलेले आहेत आणि अर्थात ही बस आता निघालेली आहे. एकच जल्लोष, एकच आवाज, तो म्हणजे इंडिया इंडियाचा. मुंबईचा सुपुत्र रोहित शर्मा, हिटमॅन रोहित शर्मा असे स्लोगन जे आहेत त्या गर्दीतनं ऐकायला मिळतात. ही बस, दोन बसेसमधनं सगळे प्लेयर जे ते निघालेले होते आणि अखेर ते या बसपर्यंत पोहोचले. या बसमधनं, या डबल डेकर बसमधनं त्यांची विजय मिरवणूक जी ती काढण्यात आलेली आहे, त्याची दृश्य आपण बघतोय. टीमचे सगळे प्लेयर या बसमध्ये आहेत. टॉपवरती आपण या सगळ्या प्लेयर्सला बघतोय. वेळ ही पावसाची असली तरी यामध्ये थोडंसं धुरकट का होईना, पण जरा यामध्ये आपण या प्लेयर्सचे चेहरे नेमके कोण आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विराट कोहली दिसतोय. इतरही सगळे प्लेयर्स यामध्ये असणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि पोलीस बंदोबस्तात या बसची मिरवणूक जी आहे ती काढण्यात आलेली आहे. हातात वर्ल्ड कप घेऊन हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, विराट कोहली, रोहित शर्मा सगळेच विजयाचे शिलेदार या बसच्या डबल डेकर बसवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत, सगळ्यांचं कौतुक ऐकत या घोषणाबाजीत ही बस वाट काढत वानखेडेच्या दिशेने जाणार आहे. आणि अर्थात ही सगळं दृश्य टिपण्याकरता म्हणून माध्यमांच्या कॅमेरांची देखील आपण लगबग या ठिकाणी बघतोय. चॅम्पियन्स 2024 हेच ते आहेत T20 वर्ल्ड कपचे शिलेदार, ज्यांनी यंदाचा विजय मिळवला. 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप आपण मिळवलाय. सगळ्यात पहिली दृश्य आपण बघताय ती न्यूज 18 लोकमत आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण होताय या विजय उत्सवाचे शिलेदार, साक्षीदार. हा केवळ टीम इंडियाचा विजय नाहीये, तर हा विजय आहे आपल्या सगळ्यांच्या विश्वासाचा. आणि विजय मिरवणूक जी आहे ती अखेर निघालेली आहे, ज्याची सगळेच जण प्रतीक्षा करत होते. आणि या विजय मिरवणुकीचे साक्षीदार होण्याकरता म्हणून आता क्षणाला मरीन ड्राईव्हवरच्या क्वीन नेकलेस पॉइंटवर दुतर्फा क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. या गर्दीत वाट काढत ही बस जी आहे ती वानखेडे स्टेडियमच्या दिशेने जाणार आहे. साधारण आपण जर लक्षात घेतलं तर वानखेडे स्टेडियमवरती देखील जल्लोषात या सगळ्या क्रिकेट प्लेयर्सचं स्वागत करण्यात येईल. असं देखील कळतंय की कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची लयलूट जी आहे ती या ठिकाणी या क्रिकेट प्रेमींवरती केली जाईल. सगळ्यांना ही बक्षिसं दिली जातील. यामध्ये आपण बघतोय की BCCIचे खजिनदार आशिष शेलार असतील, BCCIचे अध्यक्ष जय शहा, ही मंडळी तर आहेतच, म्हणजे जी वर्ल्ड कप उंचावून खरं तर सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतात. जय शहा खास इंडियन जर्सीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. जसप्रीत बुमराह, विराट कोहली, हार्दिक पांड्या
रोहित शर्मा हे सगळे आहेत या विजयाचे शिलेदार. एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्याला पोहोचवतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. हा सगळा विजय उत्सव कशा प्रकारे पार पडतोय, अगदी मरीन ड्राईव्ह ते NCPA ते मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम. पाऊस देखील सुरू आहे आणि या रिमझिमत्या पावसामध्ये हे सगळे प्लेयर्स, या प्लेयर्सची विजय उत्सवाची ही बस जी आहे ती वाट काढत पुढे चाललेली आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत अखेर आपण 2024च्या T20 वर्ल्ड कपला गवसणी घातली. हा वर्ल्ड कप आपल्या हाती आहे आणि हाच वर्ल्ड कप अभिमानाने उंचावत आता ही विजय मिरवणूक जी आहे ती NCPA पासून निघालेली आहे. कधी एकदा आपण आपल्या प्लेयर्सला बघतोय, त्यांचं अभिवादन करतोय, त्यांच्या या विजयात त्यांचं कौतुक करतोय, इंडियाचा जयघोष करतोय. शिवाय क्रिकेट प्रेमींनी काही स्लोगन्स देखील बनवलेले आहेत. या स्लोगन्सचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आज पार पडते आहे क्रिकेट प्रेमींची वारी. या वारीचे साक्षीदार होण्याकरता सगळेच क्रिकेट प्रेमी अगदी दुपारपासून जेव्हा ही बातमी येऊन धडकली की आज इंडियन टीम मुंबईमध्ये पोहोचते, त्यानंतर सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केलेली आहे. आणि विजयी कौतुकाचा हा सगळा प्रवास पूर्ण करत टीम इंडिया थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होणार आहे, जिथं त्यांचा विशेष गौरव करण्यात येईल, सत्कार करण्यात येईल, त्यांचं कौतुक करण्यात येईल. आज सकाळी टीम इंडिया बार्बाडोसवर विशेष चार्टर्ड विमानाने नवी दिल्लीत दाखल झाली. नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर अर्थात तिथल्या एअरपोर्टवरती देखील BCCIच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, केक कापण्यात आला आणि त्यानंतर सगळी टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीकरता म्हणून गेलेली होती. तिथं त्यांनी नरेंद्र मोदींशी संवाद साधला, विजयाबद्दलच्या आपल्या आठवणी शेअर केल्या, बरेचसे किस्से त्यांनी शेअर केले. आणि आता आपण बघतोय की बरोबर 1.5 तासापूर्वी टीम इंडिया जी होती ती मुंबई विमानतळावर पोहोचली आणि त्यानंतर आता या डबल डेकर बसमध्ये बसून त्यांची विजय मिरवणूक जी आहे ती काढण्यात आलेली आहे. या विजय मिरवणुकीला बघण्याकरता, या आपल्या टीम इंडियाच्या सगळ्या प्लेयर्सला अभिवादन करण्याकरता रस्त्याच्या दुतर्फा हजारोंची गर्दी, असंख्य अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते. द वॉल राहुल द्रविड दोन्ही बाजूला असणाऱ्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं अभिवादन स्वीकारतोय. त्याला देखील या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की एक प्रशिक्षक म्हणून एक टीम घडवत असताना त्याच्या अखत्यारीत प्रशिक्षण घेतलेल्या टीमने 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकला.
की कोणत्याही प्लेयर करता, कोणत्याही प्रशिक्षकाकरता अभिमानाची बाब असते. म्हणजे विजयाचा तुरा जो आहे हा केवळ टीमच्या शिरपेचात रोवला गेला नाहीये, तर तो राहुल द्रविडच्या देखील मुकुटात रोवला गेला आहे असं आपण अभिमानाने सांगू शकतो. द वॉल म्हणून असणाऱ्या या राहुल द्रविडने आपल्या टीमला देखील एक वॉल म्हणून उभं राहण्यासंदर्भात प्रशिक्षित केलं. म्हणून तर थँक्यू द्रविड गुरुजी. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली 3 विश्वचषकात दमदार कामगिरी आतापर्यंत बघायला मिळालेली आहे.